तर मंडळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी म्हणजेच वाल्मिक कराड व त्याची गँग सध्या तुरुंगामध्ये आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने त्यांना कारागृहात ठेवण्यात आले. संतोष देशमुख या प्रकरणानंतर या गँगचे एक एक कारनामे समोर येत होते. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये या गँगची म्हणजे वाल्मिक कराड व त्याच्या गँगची कशा प्रकारे दहशत होती याचे अनेक कारनामे समोर आले होते. दरम्यान ही गँग तुरुंगामध्ये कारागृहामध्ये जरी असली तरी यांची दादागिरी यांची दहशत ही संपत नाहीये. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार या गँगने या तुरुंगामधल्या एका कैद्याला मारहाण केलेली आहे. नेमका विषय काय आहे तर हे आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी प्रतीक गुले, सुदर्शन गुले व शंकर शेप या तिघांनी मिळून एका कैद्याला मारहाण केली आहे. हा जो वाद होता हा एका बसण्याच्या जागेवरून झाला होता. या प्रकरणी एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होत आहेत. या ऑडिओ क्लिप मध्ये एक कैदी बोलताना दिसत आहे. यामध्ये तो कैदी असं म्हणतो की मला मारहाण झालेली आहे, माझ्या हाताला गंभीर दुखापत झालेली आहे, माझ्यावर दमदाटी देखील केली जात आहे व जेल प्रशासन माझं काहीही ऐकून घेत नाहीत असं या ऑडिओ क्लिप मध्ये तो कैदी म्हणत आहे. म्हणजे संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्याची गँग जेलमध्ये असून देखील त्यांची दादागिरी ही अजूनच तशीच आहे असं म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.